चला अगोदर काय बघितलं आपण, आर इज काय अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा आपल्याला, बरोबर की नाही. याच्यामध्ये मी जेव्हा बोलत होतो तेव्हा काय लक्षात आलं आपल्याला, पी आणि क्यू काय सेम आहेत का डिफरंट आहेत, डिफरंट होते, बरोबर की नाही. पी आणि क्यू कसे होते तुमचे डिफरंट, म्हणजे पी जर 3 असेल तर क्यू 4 असू शकतो, काय बनवू शकतो, पण पी 3 असताना क्यू 3 असू शकणार नाही अगोदरच्या केसमध्ये. आत्ताच्या केसमध्ये आणि सर्वात जास्त महत्वाचं केस तर हीच बनायला लागते आपल्याला, ही जी आता बघणार आहे त्याच्यामध्ये. मी काय म्हंटल, पी आणि क्यू काय झालं माझं इक्वल आहे, पी आणि क्यू कसे माझे इक्वल, बस एकच कंडिशन आपल्यासाठी, ठीक आहे. आणि दुसरा 1 प्लस कॉस थिटा, 1 प्लस कॉस थिटा, त्याचा फॉर्म्युला बनतो 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल काय म्हणतं 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. खूप महत्वाचा फॉर्म्युला, ठीक आहे. आता मी काय म्हणतो, आर इज इक्वल काय पी स्क्वेअर अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा आहे. आता जसंही मी काय म्हणण्यास सुरुवात केली, मला इक्वल आहे, दोन्ही कसे व्हॅल्यू कसे तुमच्या इक्वल आहे. चल मग इक्वल आहे तर मी त्या पद्धतीने विचार करायला सुरू करतो. आर बरोबर काय अंडर रूट ऑफ काय पी स्क्वेअर प्लस पी, क्यू ची व्हॅल्यू काय टाकणार पी स्क्वेअर प्लस काय 2p ऍज इट इज, क्यू ची व्हॅल्यू काय टाकणार पी, काय झालं तुमचा कॉस थिटा, म्हणजे काय झालं तुमचा पी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर 2p स्क्वेअर, p इंटू पी स्क्वेअर म्हणजे 2p स्क्वेअर कॉस थिटा. काय डाऊट आहे, मग इथून काय करू शकतो कॉमन, 2p स्क्वेअर ला काय करू शकतो मी कॉमन काढू शकतो, काय उरतं मग तुमचं 1 प्लस कॉस थिटा. 1 प्लस कॉस थिटा आला तर तुम्हाला या साईडचा फॉर्म्युला लिहून दिला होता मी तुम्हाला. 1 प्लस कॉस थिटा काय लिहू शकतो मी, काय लिहू शकतो 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. बघा आता आपण करतोय ऍडिशन, काय करतोय दोन वेक्टरची काय करतोय आपण ऍडिशन. ऍडिशन असेल तर इथं प्लस येतो, सबट्रॅक्शन असेल तर इथं काय तो मायनस येतो, लक्षात असू. आपण काय बघतोय ऍडिशन, म्हणून इथं काय आलं आपला प्लस आलेलं, ठीक आहे. चला आता मला सांगा, मी इथं मध्ये घेतलं काय झालं 2 into 2 काय झाला 4p स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. मला सांगा बाहेर आला तो जाऊन जाईल, अर्धा अर्धा होऊन जाईल. चल 4 बाहेर आला काय झाला 2p स्क्वेअर बाहेर आला p, कॉस स्क्वेअर बाहेर आला कॉस थिटा बाय 2. हा माझा मिळाला आर. खूप महत्वाचा फॉर्म्युला आपल्यासाठी. आर जे काय भेटला मला 2p कॉस थिटा बाय 2. काय डाऊट आहे, चला इथून आपल्यासाठी खूप महत्वाचे क्वेश्चन्स असणार आहे. आता बघा मग मी काय म्हटलं, आर बरोबर काय भेटले मला 2p कॉस थिटा बाय 2. 2p कॉस थिटा बाय 2 पुढच्या चॅप्टर मध्ये पण लागणार आहे. या कन्सेप्ट आला तर पुढच्या चॅप्टर मध्ये पण लागणार आहे, म्हणजे भरपूर ठिकाणी लागणार आहे. पूर्ण फिजिक्स मध्ये या कन्सेप्ट आता उचलायला सुरू करणार आपण. आर जे काय भेटलं मला 2p कॉस थिटा बाय 2. मी काय म्हटलं थिटाची व्हॅल्यू, मी काय म्हटले थिटाची व्हॅल्यू 60 डिग्री घेतली. किती येते 60 डिग्री. सर 30 का बरं नाही घेतला, 30 चा आप केलं कारण की थिटा बाय 2 करायचं ना, 30 चा आप केलं किती होईल 15. प्रॉब्लेम आहे 45 का बरं घेतला नाही, 45 यासाठी घेतला की 22.5 परत प्रॉब्लेम देतोय, म्हणून आपण घेताना आपण काय घेतलं 60 चा आप केलं किती होईल 30 आणि कॉस 30 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती, कळालं का, म्हणून आपण घेतलं. मग आर बरोबर काय 2p कॉस थिटाची व्हॅल्यू टाकायची 60 डिवाइड बाय काय 2 म्हणजे किती होणार आहे 2p cos 30. आर ची व्हॅल्यू किती आली cos 30. मग मला सांगा 2p cos 30 ची व्हॅल्यू किती, cos 30 ची व्हॅल्यू किती √3 बाय 2 म्हणजे 2 to get कॅन्सल म्हणजे काय √3 टाइम्स ऑफ p. जेव्हा पण माझं इक्वल असेल, दोन्ही मॅग्निट्यूड इक्वल असेल, दोन्ही मॅग्निट्यूड कसे इक्वल आहे ना, p आणि q काय इक्वल आहे, तेव्हा जर माझा अँगल 60 बनत असेल तर माझा आउटपुट काय म्हणतो √3 टाइम्स. माझा आउटपुट काय म्हणतो √3 टाइम्स बनतो. क्लिअर आहे. चला नेक्स्ट केस मध्ये बघा. मी काय म्हणतो आता थिटाची व्हॅल्यू काय येते 90 डिग्री. किती येते मी 90 डिग्री येते. कळालं का, थिटाची व्हॅल्यू काय येते मी 90 डिग्री. मग मी काय म्हटलं आर बरोबर काय 2p cos किती 90 डिवाइड बाय 2. 90 डिवाइड बाय 2 केलं तर काय झालं रे तुमचा 2p cos 45. 2p जसा cos 45 ची व्हॅल्यू किती 1 बाय √2. मग माहिती आहे तुम्हाला 2 ला कसं लिहिलं √2 इंटू √2 p इंटू काय 1 बाय √2. √2 गेट कॅन्सल म्हणजे काय भेटला √2 टाइम्स ऑफ p. म्हणजे काय कळालं, जेव्हा माझं मॅग्निट्यूड इक्वल होतो आणि अँगल जर 45 बनतंय तर माझा आउटपुट काय म्हणतो √2. जेव्हा माझा अँगल मॅग्निट्यूड सेम होतं पण अँगल 60 बनला तर माझं किती बनलं √3. कळालं का. ओके नेक्स्ट.
थिटाची व्हॅल्यू मी जर घेतली, थिटाची व्हॅल्यू किती घेते मी 120 डिग्री घेते. किती घेते 120 डिग्री घेते. थिटाची व्हॅल्यू जर 120 डिग्री घेतले तर मला कळालं R इज इक्वल टू काय 2p cos 120 डिवाइड बाय काय 2 म्हणजे किती रे 2p cos किती 60 cos 60 म्हणजे किती 1/2 2 टू गेट कॅन्सल म्हणजे जे R येणार आहे तेच p असला पाहिजे. कळालं का? आता 2-3 केस म्हणतो अजून. थिटाची व्हॅल्यू जर सपोज मी 180 डिग्री घेतली. किती घेतली मी 180 डिग्री घेतली. मग R बरोबर काय 2p cos किती 180 डिवाइड बाय 2 म्हणजे किती झालं 2p cos किती 90 cos 90 म्हणजे काय 0 काय टर्म भेटलं मला 0 R ची व्हॅल्यू काय भेटली मला 0. काय डाऊट आहे? नेक्स्ट थिटाची व्हॅल्यू किती घेतली मी 0 डिग्री घेतली. थिटाची व्हॅल्यू किती घेतली मी 0 घेतली. मग R बरोबर काय 2p cos किती रे 0 डिवाइड बाय काय 2 0 डिवाइड बाय 2 म्हणजे cos 0 ची व्हॅल्यू किती असते 1 म्हणजे R ची व्हॅल्यू किती भेटली मला 2p R ची व्हॅल्यू किती भेटली मला 2p. काय डाऊट आहे? समजलं इथपर्यंत कॉन्सेप्ट? जेव्हा माझा मॅग्निट्यूड सेम होता जेव्हा 60 डिग्री होता तेव्हा किती बनला √3 टाइम्स 45 होता सॉरी 90 होता तर किती बनला √2 टाइम्स 120 होता तर p बनला 180 होता तर 0 बनला. का बरं 0 बनला तर कळतंय ना तुम्हाला एक असा आहे 1 आहे आणि हा काय 1 आहे दोन्ही पण सेम आहेत ना 1 - 1 किती होणार 0 1 + 1 थिटा 0 म्हणजे काय दोघांची काय करतो आपण ऍडिशन. आता जे झाले ऍडिशन झाली तर किती होणार 1 + 1 2 म्हणून इथून आपण एक लॉजिक डेव्हलप करतो. मी याला या पद्धतीने विधानाला लक्षात ठेवलं होतं. कसं लक्षात ठेवलं होतं 1 + 1 0 1 + 1 √2 1 + 1 √3 1 + 1 1 आणि काय झालं आणि 1 + 1 आता तेच बोललो ना p च्या ऐवजी काय म्हटलं मी p 1 म्हटलं 1 + 1 0 कधी येणार आहे 1 + 1 0 कधी येतो 180 असताना म्हणजे थिटा किती असलं पाहिजे 180 डिग्री. √2 कधी येणार आहे जेव्हा थिटाची व्हॅल्यू किती 90 डिग्री. √3 कधी येणार आहे थिटाची व्हॅल्यू किती 60 डिग्री. 1 + 1 कधी थिटाची व्हॅल्यू किती 120 डिग्री. 1 + 1 कधी थिटाची व्हॅल्यू किती 0 डिग्री. काय डाऊट? समजलंय? सिंपल आहे. मग इथं तर एवढं तर कळतं ना वेक्टर असल्यामुळे 1 + 1 ची व्हॅल्यू वेगळे देतात ते. आतापर्यंत आपण एवढं शिकलोय 1 + 1 किती असतं एकतर 1 किंवा 1 + 1 किती असतं एकतर 0. पण आपल्याला आता काय नवीन कळालं 1 + 1 हा √2 पण असू शकतो √3 पण असू शकतो आणि 2 पण असू शकतो 0 पण असू शकतो काही असू शकतो. काय एवढंच केस आपल्याला 1 + 1 0 कधी असतो 180. 1 + 1 √3 कधी असतो 60 ला. 1 + 1 √2 कधी असतो 90 ला. 1 + 1 1 कधी असतो 120 ला. सर्वात महत्वाची केस आहे 1 + 1 1 कधी असतो 120 डिग्रीला. कळालं? 1 + 1 1 कधी असतो 120 डिग्रीला. काय डाऊट आहे? पटकन घ्यायचं.